22 वर्षीय तरुणी 25 तारखेला अपहरण, 27 तारखेला सापडला मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत। ही घटना घडली आहे नवी मुंबईच्या उरणमध्ये। उरण इथं एका नराधमानं 22 वर्षीय तरुणीची निर्घुण हत्या करत तिच्या शरीराची ही विटंबना केली आहे। तिचा चेहरा, शरीर आणि गुप्तांगांवर देखील जखमा आढळल्यात। नेमकं प्रकरण काय, उरणमध्ये घडलंय काय, तपास कुठपर्यंत पोहोचलाय, जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। उरण इथं काही दिवसांपासून एक तरुणी बेपत्ता होती। या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आलेली। या तरुणीचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत सापडलाय आणि या तरुणीची निर्घुण हत्या करण्यात आली आहे। आरोपीनं तिचे हात, पाय आणि स्तन देखील कापलेत। तिचा मृतदेह पाहून पोलिसांसह सगळेच हादरलेत। तरुणीची हत्या ही प्रेम प्रकरणातून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे। नेमकं झालं काय, तर यशश्री शिंदे ही तरुणी बेलापूरमध्ये एका खाजगी कंपनीत डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून कामाला होती आणि उरणमध्ये तिच्या कुटुंबियांसोबत राहायची। 25 जुलैला ती सकाळी कामाला जाण्यासाठी निघाली, मात्र रात्री उशिरापर्यंत ती घरी परतलीच नाही। संध्याकाळी 4:30 नंतर तिचा फोन देखील बंद येत होता। कुटुंबियांनी शोध घ्यायला सुरुवात केली आणि यशश्री बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली। शुक्रवारी रात्री उरण पोलीस ठाण्यातील तपास शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला एक फोन आला। कोटनाका इथल्या रस्त्यावर एक मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे आणि भटके कुत्रे तिच्या मृतदेहाचा चावा घेत असल्याची, लचके तोडत असल्याची माहिती दिली। पोलीस लगेचच त्या परिसरात पोहोचले। शोध घेत असताना रेल्वे स्थानकाजवळच्या झाडीत पोलिसांना एक मृतदेह आढळला। भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्यानं मुलीचा चेहरा देखील विद्रूप झाल्याचं पोलीस पथकाला आढळून आलं आणि तसंच तिच्या खांद्यावरचं मांसही खाऊन टाकलं होतं। या मृतदेहाच्या चेहऱ्यावर, छातीवर इतकंच नाही तर गुप्तांगावर देखील जखमा होत्या। मृतदेहाच्या कमरेला आणि पाठीवर चाकूच्या 3 जखमा होत्या। दरम्यान यशश्री शिंदे बेपत्ता प्रकरण पाहता तिच्या आई वडिलांना बोलावण्यात आलं, तेव्हा मुलीचे कपडे आणि तिच्या शरीरावर टॅटूनं तिची ओळख पटवण्यात आली। या प्रकरणानंतर सगळीकडे संतापाची लाट उसळली। पोलिसांनी या तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला असून इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवलाय। पीडित मुलीच्या आई वडिलांनी संशयित म्हणून दाऊद शेख असं नाव पोलिसांना सांगितलं। यशश्रीच्या वडिलांनी पोलिसांना जबाब दिला। त्यात दाऊद शेख नावाच्या व्यक्तीवर त्यांनी आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप केलाय। हा आरोप करण्यामागे कारण काय याचा तपशीलही त्यांनी पोलिसांना सांगितलाय। तर हा दाऊद शेख हा व्यवसायानं ड्रायव्हर आहे। 2018 मध्ये त्यानं 15 वर्षीय यशश्रीला पहिल्यांदा पाहिलं आणि तिला टार्गेट करणं सुरू केलं। तिला आपल्या जाळ्यात ओढत 2019 मध्ये यशस्वीचं शारीरिक शोषण देखील केलं। कुटुंबानं दाऊद विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला। पोलिसांनी त्याला अटक करून जेलमध्ये टाकलं। मात्र जेलच्या बाहेर निघाल्यानंतर दाऊद पुन्हा यशस्वीचा पाठलाग करू लागला। दाऊदनंच तिचं अपहरण करून हत्या केल्याचा आरोप तिच्या आई वडिलांनी केलाय। आरोपी दाऊद शेख हा कर्नाटकात राहणार आहे। त्यानं मोबाईल देखील बंद केलेला। तो फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथकं देखील तयार केली होती। उरण इथल्या यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यासाठी उरणमध्ये मोर्चा देखील काढण्यात आला होता। 2 दिवस झाले होते तरी आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नव्हतं। यशश्री 25 जुलैपासून बेपत्ता होती, तर 27 जुलैला उरणमध्ये तिचा मृतदेह आढळला। संपूर्ण शरीरावर धारदार शस्त्रानं वार करून तिची हत्या करण्यात आलेली। या प्रकरणात आरोपी अद्याप मोकाट असल्यानं त्याचा निषेध म्हणून उरणकरांनी निषेध मोर्चा काढलेला। खरं तर या घटनेनं राज्यभरात संताप व्यक्त केला जातोय। आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होती आणि याच पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगानं देखील या घटनेची गंभीर दखल घेतली। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितलं की रायगड जिल्ह्यातील उरण इथं 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह संशयास्पद रीतीनं सापडल्याची बातमी ही माध्यमातून समोर आली आहे। महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं याची दखल घेतली आहे। अत्यंत निर्घुण हत्या करून फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी रायगड पोलिसांचं पथक बंगळुरूला रवाना झालंय। तातडीनं या प्रकरणातील आरोपीला अटक करून सखोल तपास करत पुढची कारवाई करण्याचे निर्देश आयोगानं पोलिसांना दिले आहेत, अशी माहिती स्वतः रुपाली चाकणकर यांनी दिली। पोलिसांनी या तरुणीचा मृतदेह हा ताब्यात घेतला असून इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवलाय। या प्रकरणात तरुणीवर बलात्कार झाला होता की नाही हे वैद्यकीय चाचणीनंतर समोर येईल।
पण पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी 7 पथकं तयार केली होती आणि कर्नाटकातील वेगवेगळ्या ठिकाणी शोध मोहीम देखील सुरू होती। पण अखेर आरोपी काय जबाब देतो, त्याच्यावर काय कारवाई होते, यशस्वीला न्याय मिळतो का, हे पाहणं महत्त्वाचं आहे।